हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज. तर आज आपण बनवतोय भडंग. खूप दिवसापूर्वी मी हे चिरमुरे आणून ठेवलेले होते, त्याच्यानंतर मला भडंग बनवायला वेळच नाही मिळाला. आज आता ओपन करून बघितले तर थोडेसे मऊ पडले होते, त्यामुळे मी आधी सगळे जेवढे पण चिरमुरे आहेत तेवढे सगळे आधी कढईमध्ये गरम करून घेते. आणि म्हणजे ते कुरकुरीत झाल्यानंतर मग आपण एकदा फोडणी टाकली की परत ते पहिल्यासारखे होतात, जसे आपण विकत आणलेले होते ना तसे परत कुरकुरीत होतात. हे पहा असे. हे आता पूर्ण मऊ झालेले होते, परत हे आता कुरकुरीत झाले. हे जे आहेत ना, हे मी चिरमुऱ्याचे लाडू करण्यासाठी वेगळे काढल्यात. ह्याचे मी लाडू बनवणार आहे. आणि हे आहेत ते भडंग बनवण्यासाठी आहे. आणि हा टब वापरातला टब नाही आहे, अशाच गोष्टींच्यासाठी हा मी सेपरेट ठेवलेला टब आहे. त्याच्यामुळे ह्याचा काय हे नाही आहे, नवीनच टब आहे हा. आणि मी असं चिरमुरे वगैरे जर काय करायचं असेल भडंग तर मी वापरते. शेंगदाणे भाजून घेतलेत. हे खोबरं मी तेलातच आता हे करणार आहे, फ्राय करणार आहे. कढीपत्ता आणि लसूण आणि ही चण्याची डाळ. आता ह्याच्यामध्ये मी खोबरं पहिल्यांदा फ्राय करून घेते थोडंसं. तोपर्यंत त्याच्यातले जे कढीपत्ता आहे तो कुरकुरीत होऊन जातोय. खाली गॅस बारीकच ठेवायचा, जास्त मोठा ठेवायचा नाही. अशा मोठ्या मोठ्या कढया असल्या ना तर याच्यामध्ये चिवडा किंवा भडंग असं करायचं असेल तर 2-3 वेळेस असं करत बसायची गरज नाही पडत. मोठी असते त्यामुळे परतायला सोपं पडतं. पण आता कसं सगळ्याच गोष्टी पॉसिबल होत नाहीत ना सोबत ठेवणं, त्यामुळे मी थोडेच साहित्य ठेवलेलं आहे. हीच एक सगळ्यात मोठी कढई माझ्याकडे हीच आहे आता. भडंग बनवायचं म्हणून गावी गेलो होतो, त्यावेळी मी तिकडून चिरमुरे घेऊन आलो होतो की चला बाबा आपण गेल्यानंतर पुण्याला गेल्यानंतर आपण भडंग बनवायचं. तो आज दिवस उगवला आहे भडंगसाठी फायनली. मला थोडं काम जास्त असतं. असो, ठीक आहे, काय नाही, हरकत नाही आहे. हे घ्यायचं बाहेर थंड झाल्यानंतर, काढून बघायचं. आपल्याला जितके पाहिजेत ना त्या गुळाच्या पाकामध्ये जितके बसतील तितके चिरमुरे आपण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि ते हलवायचे. आता दिवस झाले तुला सांगितलं होतं मला चिरमुऱ्याचं लाडू. लाडू म्हणजे काय झालं, आम्ही गावी गेलो होतो आईंना आणण्यासाठी. त्यावेळी तिकडून येताना आजऱ्यातून हे आम्ही चिरमुरे आणलेले होते आणि मी त्यानंतर मला वेळच नाही मिळाला बनवण्यासाठी. तर असंच कित्येक दिवस झाले, म्हणजे महिना होत आला, ते चिरमुरे थंड झाले शेवटी. मग हे रोज मला एकच प्रश्न विचारायचे, ते लाडू बनवून कुठे ठेवलेत? मी म्हणायची ते कपाटात आहे स्टीलच्या डब्यात. ते म्हटलं आता हे सारखं सारखं टोमणं ऐकण्यापेक्षा एकदा उठावं आणि बनवूनच टाकावं. आता रात्रीची वेळ आहे तरी सुद्धा मी बनवते ते, कारण आता ते सारखं सारखं ऐकून ऐकून आता मला पण कंटाळा आलाय. त्यामुळे मी आता रात्रीचा, दिवसाचा वेळ नाही मिळत त्यामुळे मी आता रात्रीचा करायला सुरुवात केली. झालं आता एवढं झाल्यानंतर ना ह्याला थोडंसं थंड करू द्यायचं, कारण हे हाताला चटके बसणार ना गरम आहेत तर ह्याला आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं थंड केल्यानंतर हे वळायचे आता लाडू.
फायनली स्नेहाने माझ्यासाठी चिरमुऱ्यांचे लाडू बनवले, कारण मला लाडू खूप आवडतात आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला चिरमुऱ्यांचे लाडू पाहिजे. कारण मी चिरमुऱ्या त्याच्यासाठीच आणले होते की चिरमुऱ्यांचे लाडू बनवून मला दे. तर ते कपाटात चिरमुऱ्या गेल्या 1 महिन्यापासून मी वाट बघतो. जेव्हा मी ते कपाट खोलत होतो तेव्हा त्या चिरमुऱ्या दिसल्यानंतर मी हिला एकच चिडवत होतो आणि तोंड मारत होतो, अरे तू कुठे लाडू बनवलेस, ते कुठे ठेवलेस तू? मग ती मला चेष्टेने म्हणायची त्या डब्यात ठेवलेत, खाऊन घ्या. तो फायनली आज तो दिवस आला आणि माझ्यासाठी हिने लाडू बनवलाय, चिरमुऱ्यांचे लाडू. खूप छान टेस्टी आहेत, मी खाऊन पण पाहिले. आणि आता मला नाही वाटत हे एक आठवडा तरी टिकतील, तर पुढच्या 2-3 दिवसात हे संपून जातील. थँक्यू, जबरदस्त आणलेत एकदम. थँक्यू सो मच. वेलकम.